लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. युनिट क्रमांक 2 ची धडक कारवाई. अपहरणकर्त्या महिलेला विकले 2 लाखाला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांनी एका अत्यंत संवेदनशील गुन्ह्यातील मागील 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. दिनांक 27/2/2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता फिर्यादी महिलेस तिच्या ओळखीतील महिला, तिचा पती तसेच आरोपी नामे दत्तात्रय पाटील यांनी संगनमताने केटरिंग कामाचे आमिष दाखवून मालेगाव येथे नेले. तेथे फिर्यादीस एका एर्टिगा वाहनात जबरदस्तीने बसवून तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील जातेगाव येथे नेण्यात आले. सदर ठिकाणी आरोपींनी फिर्यादी महिलेची अज्ञात इसमास रुपये 2 लाख मध्ये विक्री करून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने विवाह लावून दिला. तसेच ही बाब कोणास सांगितल्यास जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. फिर्यादी महिलेने धाडसाने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत सातपूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 286/2026 भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा गंभीर व संवेदनशील स्वरूपाचा असल्याने आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना आदेश देण्यात आले होते. तपासादरम्यान श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी दत्तात्रय सुखदेव पाटील वय 50 वर्ष, राहणार अयोध्यानगर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक हा मालेगाव येथे वास्तव्यास आहे. सदर माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास नाशिक येथे आणून वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करता सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे व सुनील खैरनार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.